मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। पश्चिम रेल्वेची वसईपर्यंतची वाहतूक आता सुरू झालेली आहे। नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झालेल्या आहेत। चर्चगेटवरून वसईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतात। पश्चिम रेल्वेची सध्या वाहतूक आहे ती चर्चगेट ते वसईपर्यंतच धावत असताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये आहोत आणि याच ठिकाणी रेल्वेची अपडेट घेत असताना जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिराने या गाड्या आहेत ते धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास बोरिवलीपर्यंतच्या सर्वात जास्त गाड्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, तर भाईंदर आणि वसईपर्यंतच्या काही मोजक्याच गाड्या आहेत त्या चर्चगेट रेल्वे स्थानकातून या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नालासोपारा आणि विरार या दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती पाणी जमा झालेलं आहे आणि हे पाणी जमा झालेलं आहे त्यामुळे वसईच्या पुढील सर्व लोकलची मार्गिका आहे जी पश्चिम रेल्वेची आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे। मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या मेल एक्सप्रेस असतील त्या एका जी मेल एक्सप्रेस आहे ती पास करून देण्यामध्ये आता प्रयत्न आहे तो पश्चिम रेल्वेचा सध्या सुरू आहे। पावसामुळे पश्चिम रेल्वेचा वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। सध्या तरी पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते वसई दरम्यानच वाहतूक आहे ती सध्या सुरू आहे। अमित शिगवणसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई।